जळतील राती आत काच्या, जळतील राती पात काच्या। ओ तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी। तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी। ज्याचं आचरण मंगलमय आहे, या जगतामध्ये फक्त संतच आचरणीय आहे। संत वंदनीय आहे, संत माननीय आहे, आणि संत या जगतामध्ये आदरणीय आहे। मनुष्य फक्त आदरणीय होऊ शकतो, तो वंदनीय होऊ शकत नाही। तो माननीय होऊ शकतो, परंतु तो आचरणीय होऊ शकत नाही। आणि ज्याचं आचरण मंगल आहे, ज्याचं ध्यान करण्याने, त्याला वंदन करण्याने, त्याचं स्मरण केल्याने मंगलाचरण होत असते, आणि ज्याचं आचरण मंगल असते व त्याचं मनन व चिंतन करणे मंगलाचरण होय। आणि असे फक्त संत आहेत, एक तर तो परमात्मा आहे, आणि श्रीकृष्णाचं नाम आणि धाम मंगल आहे। म्हणून बाहेर निघत असताना घराच्या नाम विठोबाचे घ्यावे, बरं का। घरातून बाहेर जर पडायचं असेल, भागवता करता जरी निघाले तरी तुम्हाला सांगतो महाराज, हो महाराज, देव महाराज, निघालं असताना घरून नाम विठोबाचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, पुढे पाऊल टाकावे, हाची मूर्त शगुन हृदयी विठोबाचे ध्यान, हृदयी विठोबाचे ध्यान। तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, बरं, लिहून देतो मी तुम्हाला। काही काळ आळवा येणार नाही, तुमच्या बाजूला पळील तो। चला, ते ट्रॅफिक पोलीस कसे लक्ष देतात काढून गर्दी झाली की, तसा काळ जरी मधामध्ये आला तरी तुमच्या बाजूला वय महाराज येऊन राहिले, आम्हाला त्याची जाणीव आहे। हो, काही काही वेळेस आम्हाला अशा गाळा दामटा लागतात, वेळ झाला की काही काही ठिकाणी कुछ भी हो जाओ। आता गजानन महाराज आपले मालोकार महाराज, असं आहे, आम्हाला कशाची भीती आहे? कुठं गेले ते? कुठंच नाही जात। संत कुठं जात नसतात, जे संत असतात ते कुठं जात नाहीत। तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। बघा, या माणसाचं जर बालपण सांगितलं ना मी तुम्हाला, गजानन महाराज मालोकरांचं, अरे बाप रे बाप, तुम्ही म्हणसाल देवाजवळ काही न्याय आहे का? नाही, बरं का। कारण माझ्या गावचे मूळ रहिवासी ते वेळाला होते, ते त्याचे वडील अमृता मालोकार
काय व्यक्तिमत्व महाराज. परंतु आपण कशाला खंत करायची. जो आवडतो सर्वांना, जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला, तोची आवडे देवाला. तुझी आवडो सर्वांना, तुझी आवडे देवाना, तुझी आवडे सर्वांना, तुझी आवडे देवाना. तिकडे द्या, माझ्याकडे बघू द्यायला. तिथे बसते. जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला. कारण तिकडे सर कसं तिथे बस, तिथे बस, तिथे बस, तिकड टाक, टोकार बस, माईक द्या त्याला तिकडून. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. म्हणा. ओ हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कारण संत या जगतामध्ये आचरणीय आहे. म्हणून जगातील कोणतीही वस्तूचं जीवानं चिंतन करू नये. कोणत्याही वस्तूचं जीवाने चिंतन करू नये. आपण नाही त्या गोष्टीचं चिंतन करतोय. चिंतन जर करायचं असेल आपल्याला तर त्या परमात्म्याचं चिंतन करावं. आणि चिंतनानेच जीवनामध्ये मंगलाचरण होत असते. त्याची माणसाला शक्ती मिळत असते. बरं का. कर्मात अमंगलता कामामुळे होते. कर्मामध्ये तुम्ही लक्ष द्या बरं, तुमचं लक्ष नाही माझ्याकडे, तुम्ही ऐका, तुम्हाला हे डबल मिळणार नाही. कर्मामध्ये अमंगलता कामामुळे येते. आणि काम ज्याला स्पर्श करतो, ज्याच्यावर त्याचा प्रभाव पडतो, त्याचं सर्व काही अमंगल असते. ज्या व्यक्तीवर कामाचा प्रभाव पडतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मंगल होत नाही. म्हणून
ज्याच्या मनात काम आहे त्याचं स्मरण केल्याने त्याचा काम तुमच्या मनामध्ये प्रवेश करतो आणि सत्कर्माच्या चिंतनाने सकामता येत असते आणि निष्कामाच्या चिंतनाने मन निष्काम होत असते. शंकराचं सर्व अमंगल आहे. भगवान शिवजीचं सर्व अमंगल आहे. काय बोलता महाराज? नाही मग एवढं अमंगल असल्यावर तरी त्याचं स्मरण केल्याने आपलं मंगलमय का होते नाही का? बरेचशा अशा शंका जीवनामध्ये येतात मनुष्याच्या. भगवान शिवजीचा प्रसंग सांगतोय मी तुम्हाला. सर्व अमंगल आहे भगवान शिवजीचं. कसा वेश आहे? गजचमर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. बर कसा वेश आहे? गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. कारण मनामध्ये जर कामाचं स्मरण झालं तर मनुष्याच्या ज्या कामी व्यक्तीचं आपण चिंतन केलं त्याचा काम आपल्या चित्तामध्ये प्रवेश करतो. परंतु भगवान शिवजीचा वेश अमंगल आहे तरी सुद्धा त्यांचं चिंतन केल्याने मनुष्य मंगलमय होतो. त्याला कारण त्यांनी कामाला जळून टाकलं. बरं का? माणूस जोवर सकाम आहे तोवर त्याचं मंगलमय होत असते. बरं का? म्हणून ईश्वर पूर्णता निष्काम आहे म्हणून त्याचं ध्यान करा, त्याचं स्मरण करा. परमात्मा बुद्धीच्या पलीकडे आहे. मनुष्य श्रीकृष्णाच्या चिंतनाने निष्काम बनत असतो कारण तो परमात्मा निष्काम आहे. परब्रह्म निष्काम त्वहा गवळीया घरी वाक्ये वाळे अंधू कृष्ण नवनत चोरी. परब्रह्म निष्काम शब्द वाक्य रचना करत असताना ऐकायला जरी आलं नाही तरी दृष्टीमध्ये असा एक पावर दिलेली आहे, शक्ती निर्माण दिलेली आहे. आपण दृष्टीने सुद्धा शब्द ऐकू शकतो. बरं का? म्हणून जास्तीत जास्त प्रमाणाच्या वेळेस लक्ष द्यायचं माझ्याकडे. म्हणून असू द्या, मंगलाचरण आपल्याला करायचं होतं. आपण जर मंगलाचरण केलं नसतं तर जनरेटर आपल्याजवळ आलं नसतं. म्हणून आपण कालच्या विषयाला आली का लई आली का? म्हणून कालच्या विषयाला आपण कोटपर्यंत गेलो होतो मला सांगा, मग तिथून मी पुढे करतो चालू. वाह रे वाह, इसको बोलते भाई. 9 पुरी झाली त्या. श्रवणम नवविधा भक्तीचा विषय आपला चालू होता वाटते. बरोबर आहे नाही? 9 कन्या श्रवणम कीर्तनम स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदन. नवविधा भक्ती सिद्ध झाल्यावर तो परमात्मा जीवनामध्ये अवतरित होत असतो.
परंतु या नवविध झाल्या पाहिजे बरं का. त्याला ज्ञान प्राप्त होतोय. ज्ञान हे भक्तीने मिळते. भक्तीशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि बघा, हे भागवत शास्त्र असं एक शास्त्र आहे, हे प्रीतिप्रधान ग्रंथ आहे हा. या प्रीतीने भक्ती निर्माण होते. म्हणून तुम्ही कोणत्याही ग्रंथांचं पारायण बघा करून, परंतु भागवतामध्ये जेवढी तुम्हाला संख्या मिळेल तेवढी कोणत्या ग्रंथामध्ये मिळणार नाही. मी रामकथेचा विषय बघितला, पण तो विषय असा आहे बरं का. परंतु मी भागवताचं एक महिमान आहे, प्रीतिप्रधान अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. म्हणून जीवनामध्ये भक्तीनंतर ज्ञानाचा उदय होतो. भक्ती ही ज्ञानाची जननी आहे बरं का. भक्ती हे ज्ञानाची जननी आहे, माता आहे. ज्याची नवविधा भक्ती सिद्ध होत नाही त्याला जीवनामध्ये ज्ञान प्राप्त कधीच होत नाही. त्याने ज्ञानाची इच्छा करू नये. भक्तीत प्रथमता दासोहम बरं का. कारण जोपर्यंत जीवनामध्ये नम्रता येत नाही ना, तोपर्यंत जीवनामध्ये तो परमात्मा तुमचा अंगीकार करू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये भक्ती असावी. बरं का. आता तर कूलरही आला बाबा, झालं आता. आधी काय करावं त्यांनी तुम्हाला, मला काय सांगा. आता 100 रुपये भेटून जातील उद्यापासून तुम्हाला, जे कथित असतील ते जाता जाता. बरं, एक नोट देऊन जा मला देऊन जा. कारण हे एवढी व्यवस्था करणं का सोपी आहे का भाऊ, बरं का. पण ही गजानन महाराजांची पुण्यभूमी आहे. अष्टमहासिद्धी अळंग ओळंगती द्वारी न वजता दुरी दवडिता. आता कसे बसतील पिंपळाखाली, आता तर येणंच आहे त्याला इकडे. जीवनामध्ये मनुष्याला भक्ती जोपर्यंत त्याची सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानाशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान नाही. ज्ञानाशिवाय प्रेम येत नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य नवा तया मागे. अभिमान नित्य नवा तया मागे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा दया माझी. अभिमान नित्य नवा दया माझी.
प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविन ओ प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, समाधान. प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. कारण जीवनामध्ये भक्तीशिवाय ज्ञान नाही, आणि जीवनामध्ये जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये प्रेम कळत नाही. बरं का? आणि प्रेमाशिवाय जीवनामध्ये समाधान नाही. आता सर्व काही उपलब्ध आहे जीवनामध्ये, परंतु प्रेम नाही. आणि प्रेम नसेल तर जीवनामध्ये काय आहे बघा, जीवन शून्य आहे. म्हणून जीवनामध्ये प्रेम प्राप्त करून देणारं एक शास्त्र म्हणजे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान भक्तीशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. फार भक्तितत्व फार मोठं आहे बरं. बघा, मी गीता असं सांगते, नाहम वेदेन तपसा, नाहम वेदेन तपसा, ना दानेन केजिया. बरं का? वेदालाही नाही कळला अंत पार ज्याचा कानळा, राजा पंढरीचा कानळा, राजा पंढरीचा. वेदालाही नाही कळला, वेदालाही
नाही कडला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. असं प्रमाण देत राहिलो ना तो कथा कशी काय होईल, किती अंगावर पडलं आपले हे. बरं का? पण हे महत्वाचं आहे प्रेम. नाहम वेदेन तपसा नादानेन चेजिया. तो वेदाला सुद्धा कळाला नाही आणि वेद श्रुती नेती नेती म्हणती अनुमानेना अनुमानेना अनुमानेना. वेद जाणू गेला पुढे मौनवला, सहस्रमुखाचा वर्णिता भागला. एका जिभेच्या सहस्र जिभ्या झाल्या त्याला वर्णन करता करता, पण कळाला नाही ना, मिळाला सुद्धा नाही. परंतु तत्व सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, तुला परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर एकच कार्य कर. तैसा मी एकीची परी आतुडी गा अवधारी, जरी भक्ती येऊनिवरी चित्ताती गा. जोपर्यंत ही भक्ती आपल्या चित्ताला माळ घालत नाही तोपर्यंत तो परमात्मा आपल्याला मिळत नाही. त्याकरता जीवनामध्ये भक्ती असावी लागते. पण आपली भक्ती कशी आहे हे माहीत आहे का तुम्हाला? वरवर भक्ती रुईचे हे भक्ती नाही चालत. बरं का? तरी ते का भक्ती ऐशी, प्रजन्याची सुटिका जैशी, धरा वाचुनियानु गतीच नोहे. बरं का? ज्याप्रमाणे ती ढगामधून निघालेली धार, तो थेंब तिथून निघल्याबरोबर किती दिवसानं येतो पृथ्वीवर? निघाल्याबरोबर तो पृथ्वीवर आल्याशिवाय मध्ये मुक्काम कुठं करत नाही. धरा वाचुनियान गतीच नोहे. तसं आपलं सर्वस्व समर्पित करणारा जी व्यक्ती आहे भक्तीला, जोपर्यंत ही चित्ताला भक्ती माळ घालत नाही तोपर्यंत जीवनामध्ये परमात्मा मिळणे नाही, भक्ती मिळणे नाही, प्रेम मिळणे नाही. कारण बघा, प्रपंचामधलं प्रेम जे आहे ना, हे प्रेम पात्र बदलत राहते. ते सारखं राहत नाही. मला एक तुम्ही सांगा, जेवढी लहानपणी आपण आईवर प्रेम करत होतो तेवढं प्रेम आता आईवर आहे का? एक मिनिट सुद्धा आईशिवाय मुलगा राहत नाही. आणि आईही सुद्धा त्या मुलावर इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते. तुम्ही माझा बोलण्याचं जरासं बघा. माणसाला जीवनामध्ये काही डालभर ज्ञान नकोय बरा. आपला उद्धार होण्याकरता एक तुम्हाला अशी मेघ जरी सापडली तरी तुमच्या जीवनामध्ये उद्धार होऊन जाईल. बरं का? एक क्षण सुद्धा ते मुलं आईला विसरत नाही आणि आई त्याला विसरत नाही. पण आई त्याला कोटपर्यंत विसरत नाही
जोपर्यंत त्याला काही कळत नाही. पण जेव्हा जेव्हा त्याला काही थोडं थोडं कळू लागते तेव्हा ते थोडं थोडं आईच्या दूर दूर जात राहते आणि इतकं दूर जाते की ते आता जवळ यायचं नाव घेत त्यातले आपण आता आईची आठवण येत नाही. म्हणून जीवनामध्ये माणसाला जास्त कळून सुद्धा काही उपयोग नहीं. पॉइंट नोट किया जाए. बस कामापुरतं. कारण मोठमोठ्या महात्म्याचे इतिहास आहेत. राजा भर्तृहरी इतकं प्रेम होतं राजाचं पत्नीवर. पाय दुखत असतील तर माझ्यावर देत जा जरासा. विना घेत जा बरं सर्वजण थोडा थोडा. कारण विण्याचं खूप महत्व आहे. मला तसं विना वाजवा वाटते मस्त. हे बसायल्यापेक्षा मला असं उभं करून द्यायचं. गणच विनाही वाजवतो मी. खरं मला आवड आहे त्याची. मला आवड आहे. तसं काही घडत नाही ना महाराज. मी खूप विणा वाजवलेला आहे म्हणून मला आज इथं बसवलं देवांनी. कारण याच्याशिवाय तुम्हाला कुठं काही मिळत नाही हे लक्षात घ्या. हा नारदाचा विणा आहे. सामान्य नाही आहे ते. आमच्या गावामध्ये 7 दिवस पर्यंत सप्ताह असतो चतुर्मासाची सांगता असताना. हो काही काही गाव असे आहेत संस्थांमध्ये सुद्धा अखंड विणा आहे गजानन महाराजकडे. आणि इथून तिंत्रव एक गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा अखंड विणा आहे बरं का. म्हणून जीवनामध्ये हे प्रेम पात्र बदलत राहते. राजा भर्तृहरीचं प्रेम खूप होतं पत्नीवर. इतका गुंतला होता तो तिच्यामध्ये. बाप रे बाप. एक क्षण सुद्धा पत्नीशिवाय त्याला करमत नव्हतं. एके दिवशी राजा भर्तृहरी अरण्यामध्ये एकांतवासामध्ये गेला असताना एका साधूची महात्म्याची भेट त्याला झाली. आणि भेट झाल्यानंतर राजाने श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत परिनिपात केला. आणि साधूचं दर्शन घेतल्यानंतर साधू काही दिल्याशिवाय राहत नाही. अधिकारी शिष्य बघितला आणि त्या महात्म्याने एक सुंदर अशा प्रकारचं एक फळ घेतलं. राजा भर्तृहरीला दिलं. राजा हे फळ तू खा अमर होशील. कारण तुझ्यासारखा धर्मशील राजा या जगतामध्ये कोणी होणार नाही. हे राजा फळ तू खाऊन घे अमर होशील तू. तुला कधी मृत्यू येणार नाही. असं का. राजाने ते फळ घेतलं. घरी आला. खूप प्रेम होतं पत्नीवर. त्याला असं वाटलं माझ्या अगोदर जर माझी पत्नी निघून गेली तर मी जिवंत राहू शकणार नाही. म्हणून असणाऱ्या त्या राजाने ते फळ घेतलं आणि राणीला खायला दिलं. हे घे खाऊन तू खा अमर होशील. अमर होशील तू.
त्या राणीने ते फळ घेतलं, परंतु राणीचं जे प्रेम होतं ते राजाच्या राजवाड्यामध्ये जो घोड्याचा खरारा करणारा होता त्याच्यावर या राणीचं प्रेम होतं. ते फळ घेतलं कारण तिला असं वाटलं माझ्या अगोदर जर हा निघून गेला तर मी जिवंत राहू शकणार नाही, म्हणून ते फळ राणीनं या घोड्याच्या खरारा करणाऱ्याला दिलं. त्याने ती घेतलं. आता त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्याचे प्रेम सुद्धा या राणीवर नव्हतं. राजाच्या राजवाड्यामध्ये जी भांडे घासणारी होती तिच्यावर या घोड्याच्या खरारा करणाराचं प्रेम होतं. ते फळ त्यानं घेतलं आणि त्या भांडे घासणारी जवळ लिहून दिलं. तिला असं वाटलं हे फळ खाऊन मी अमर झाल्यापेक्षा जर माझा राजा, या नगरीचा जो राजा आहे भर्तृहरी, हा जर अमर झाला तर ही प्रजा सुखामध्ये राहील, म्हणून तिने ते फळ घेतलं आणि राजाजवळ दिलं. त्याने ते पाहिलं. पाहिल्याबरोबर त्याला दुःख झालं. त्याला विचारलं हे फळ तुला कुठून मिळालं? ते म्हणे आपल्या राजवाड्यामध्ये जे घोड्याचे खरारे करणारे आहेत त्यांनी हे मला फळ दिलेलं आहे. राजाला असं वाटलं हे फळ मी राणीला दिलं होतं. ज्या अर्थी राणीने ते खाल्लं नाही त्या अर्थी राणीचं माझ्यावर प्रेम नाही. त्याच वेळेस राजाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. काय झालं? कारण मी कालच्या विषयाला सांगितलं होतं प्रथम सुख निरोगी काया, दुजा सुख घर में माया, तिजा सुख कुलवंत नारी. जर पत्नी कुलवान नसेल तर जीवनामध्ये मनुष्याच्या सुखी होऊ शकत नाही. तो दुःख झालं राजा भर्तृहरीला, आणि राजा भर्तृहरीने जीवनामध्ये, तुम्ही त्या भर्तृहरीचं वैराग्य शतक एक प्रकरण आहे, वाचून बघा. तुम्हाला जीवनामध्ये वैराग्याची फार गरज आहे. आपण भोग प्रधान झालेले लोक, आपण भोगी झालेले आहो. त्यामुळे जीवनामध्ये प्रेम नाही, आनंद नाही. म्हणून याकरता राजा निघून गेला. कारण जीवनामध्ये प्रेम हे पात्र बदलत राहते, परंतु जीवनामध्ये फक्त प्रेम करण्यास योग्य एक परमात्मा आहे, त्याच्यावर प्रेम करा. काही मागायचं असेल तर त्याला फक्त एकच मागा, प्रेम मागा विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा. पण आपलं पंढरपूरले घरून निघालो की घ्या थैल्या भरून, खात जागा, खात जागा. पण तसं नाही. परमात्माकडे जात असताना गात जागा,
गात जागा गात जागा गात जागा. आणि तिथं गेल्यानंतर त्या परमात्म्याला प्रेम मागा विठ्ठला 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 प्रेम मागा विठ्ठला गात जाग. त्या परमात्म्याला प्रेम मागा तू देईल. आणि अशा अवस्थेमध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला कथा सांगत असताना देवहूती म्हणाली, नाथ आपण मला वचन दिलं होतं की एक मुलगा झाला नंतर मी संन्यास घेईल. अजून तर मुलगा झाला नाही, तुम्ही संन्यास कशी गोष्ट कशी करता. कर्दम देवहूतींनी विकाराचा त्याग केला. त्यांनी कित्येक वर्षे आराधना केली आणि त्यानंतर साक्षात भगवंतांनी देवहूतीच्या गर्भामध्ये वास केला. 9 महिन्याचा काळ निघून गेला. बरं का, योगी आणि साधू या सर्वाचे आचार्य प्रगाट होणारे होते. तेव्हा ब्रह्मादी देव कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये आले. ब्रह्मदेव कर्दमाला म्हणाले, आता तुमचा गृहस्थाश्रम सफल झालेला आहे. तुम्ही आता जगाचे पिता आहात. तुमचे पोटी जन्म घेणारे बालक या जगाला दिव्य अशा प्रकारचा उपदेश करतील. बघा, जेव्हा हा जीव त्या भगवंताकरता आतुर होतो तेव्हाच भगवंताचा जीवनामध्ये अवतार होत असतो. बरं, भेटी लागे जीवा लागली शियास. भेटी लागे जीवा लागली शियास. भेटी लागी जीवा लागली सियास. भेटी लागी जीवा लागली सियास. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागे जीवा लागली सियास. भेटी लागे जीवा लागली सियास. रात्रंदिस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली सियास. भेटी लागी जीवा लागली सियास. दिवाळीच्या सणा लेक आसावली. लेक आसावली. दिवाळीच्या सणा लेक आसावली.
पाहातसे वाटुली माहेरची भेटी लागे जीवा लागली सियास भेटी लागे जीवा लागली सियास भेटी लागी जीवा लागली से आस भेटी लागी जीवा लागली से आस कारण जीवाला जोपर्यंत त्या परमात्म्याच्या भेटीची आस लागत नाही तोपर्यंत तो परमात्मा जीवाजवळ येत नाही. आस लागली पाहिजे जीवाला, ध्यास लागला पाहिजे त्या परमात्म्याचा. आश्रमात या ध्यास लागला होता त्या शबरीला. कधी रे येशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना बोलावत असता का देवाला दररोज? आठवण येते? अरे आठवला असता तर आतापर्यंत तुमच्या जवळ आलाच असता तो. ज्या अर्थी तिथं नाही आला म्हणून त्याला असं वाटलं भागवतात भेटील म्हणून इथं आले तुम्ही. बघा जीवनामध्ये पूर्वीचा काळ होता तो. ज्याप्रमाणे महाराज सासरला गेलेली मुलगी एक महिना दिवाळी राहिली पुढे वाट बघत होती की या वाटेने कोणी येईल मला दिवाळीला घेऊन जाईल. पाहातसे वाटोली माहेरची भेटी लागे जीवा लागली से आस. ही आस जोपर्यंत जीवनामध्ये लागत नाही माणसाच्या तोपर्यंत तो परमात्मा आपल्याजवळ येत नसतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये परमात्म्याची भेट व्हावी असं वाटत असेल तर त्या परमात्म्याचा आठव करावा लागतो आणि तेव्हाच जीवनामध्ये त्या परमात्म्याचं नामस्मरण केल्याने तो परमात्मा अवश्य येत असतो भेट द्यायला. आणि अशा अवस्थेमध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात असणाऱ्या त्या कर्दम व देवतीच्या तपश्चर्येने आतुरतेने परमात्मा त्यांच्या पोटी पुत्र रूपाने अवतरला. अशा अवस्थेमध्ये भगवान कपिल मुनीचा जन्म झाल्यानंतर देवहूती कर्दम ऋषीला म्हणाली आता आपण गृहस्थाश्रमाचा त्याग करू शकता. कर्दम ऋषी म्हणाले मला आता या 9 कन्याची चिंता लागलेली आहे. आता यांचं लग्न कसं होईल? मला यांची चिंता लागलेली आहे. महाभारतामध्ये एक कथा आहे. आता मला सांगाय वाटत नाही कारण आपली वेळ तुम्ही श्रवण केलेली ती कथा आहे. कारण त्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की उद्या सूर्य अस्त व्हायच्या अगोदर मी पांडव या पृथ्वीवर
दिसू देणार नाही, पांडवी पृथ्वी करून टाकेल, प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी. मग त्याची चिंता कोणाला निर्माण झाली? चहा आणायला लावू का? किती वाजले? तुमच्या शेगावात असं वाटतं पंढरपुरात हे महाराज गजर गजर आहे बाबा. आणि आपली चालू आहे झडीत मोठं आहे ना, एवढं मोठं पाणी बद बद पडून राहिलं आणि आपण चाललं खालून पाणी सोडायला. आयतं वायतं पंखा आहे, कूलर आहे, साऊंड आहे. पहा तुम्ही त्या दिंडीत जाऊन पहा काय मजा आहे, कसं ऊन तपून राहिलं वरून. पहा काय आनंद आहे त्यांच्याकडे बरं का. त्याला म्हणतात झडीत मोठं व्हायनं. असू द्या, महाराजांची इच्छा आहे. मी उद्या अस्त होईपर्यंत, सूर्य अस्त व्हायच्या अगोदर मी तुला पांडव एकही पृथ्वीवर दिसू देणार नाही. प्रतिज्ञा आहे भीष्माचार्यांची, ते काही सामान्य प्रतिज्ञा नाही आहे. आणि तेव्हा असणाऱ्या त्या पांडवांची चिंता कोणाला निर्माण झाली? देवाला. कारण भीष्माचार्याची प्रतिज्ञा खोटी होणारी नाही आहे. म्हणून भगवान कृष्णाला चिंता पडली, आता कसं करा, आता कसं करू. आपण म्हणत नाही काही संकट आलं की काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं. आता तो चतुरात शिरोमणी आहे. गुण लावण्याचे गाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. आणि अशा अवस्थेमध्ये असणारा तो परमात्मा उठले. भीष्माचार्याची प्रतिज्ञा त्यांना कळाली देवाला. उठले, अर्जुनाकडे आले. अर्जुना, अरे तू झोपला? मग म्हणे मी काय करू, मला माहित आहे तुम्ही माझ्याकरता जागे आहात. मला माहिती आहे माझ्याकरता तुम्ही जागे आहे, म्हणून मी झोपतोय. बरं का, ये अंदर की बात है. ज्यांच्याकरता परमात्मा जागे असतो त्यांना खरी झोप लागते. कृष्ण म्हणे, अरे झोपू नको म्हणे, चाल म्हणजे माझ्यासोबत, तुला काम आहे थोडं. हे ते काम गेम काही नाही म्हणे, झोपेच्या टाइमला झोपलो पाहिजे. मी झोपतो. तुला माहिती आहे का काय प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी? ते म्हणे तू भीष्माचार्य आणि तुम्ही ते पायत बसा. काय आहे ती मला काही सांगू नका. अरे उद्या मरा लागते ना. ते म्हणे तू पायच राह, मी मरायला तयार आहे, पण मी तुमच्या सोबत येत नाही. बरं का, जाय म्हणे ते त्याला काम तू कर, चल त्याला कळू देवाला जा म्हणे. देवा तू, देवाला काळजी फुटली काय करा. मग तिथून असणारे भगवान कृष्ण द्रौपदीकडे आले. द्रौपदीकडे आले. द्रौपदी, दादा एवढ्या रात्रीला तू आला, काय काम पडलं? काही म्हणे द्रौपदी, तुला माहिती आहे का काय झालं? अगं भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या सूर्य अस्त व्हायच्या अगोदर मी या पृथ्वीवर पांडव दिसू देणार नाही, पांडव पृथ्वीहीन करून टाकील. असं का? मग आता काय करायचं? काही नाही म्हणे, माझ्यासोबत चाल म्हणे. एवढ्या रात्री? हो चाल म्हणे माझ्यासोबत, तुला चालावंच लागते. बरं का, बघा तुमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे. पतीचं आयुष्य वाढवणे हे पत्नीच्या हातात आहे. बरं का,
म्हणून असणाऱ्या त्या द्रौपदी उठली, कारण परमात्म्याला सर्व माहिती होतं, आणि निघाली त्या भीष्माचार्य ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी निघाले. आणि निघाले असताना भगवंताला माहिती होतं की ब्रह्ममुहूर्तावर दररोज त्या दुर्योधनाची पत्नी दररोज आशीर्वाद घेण्याकरता येत होती भीष्माचार्यांकडे. कोणती? भानुमती. दुर्योधनाच्या पत्नीचं नाव आहे भानुमती. दररोज दर्शनाला यायची आणि असणारे ते भीष्माचार्य तिला आशीर्वाद द्यायचे. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्यायचे. आणि तेव्हा असणाऱ्या त्या परमात्म्याला असं वाटलं की हा आशीर्वाद आज मला द्रौपदीला प्रदान करायचा आहे, द्रौपदीला द्यायचा आहे. म्हणून तिने परमात्मा द्रौपदीला बोलावलं. द्रौपदी इकडे जा म्हणे. भीष्माचार्य त्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन करत आहेत. तिथं जा आणि त्यांचं दर्शन घे. आणि भगवंताने सांगितलं, द्रौपदी जर ते चिंतनामध्ये मग्न असतील, त्यांचं जर लक्ष राहिलं नाही, तर तुझ्या हातामध्ये बांगड्या आहेत, थोड्या वाजवजो, जेणेकरून त्यांचं ध्यान तुझ्याकडे येईल. परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे असणारी ती द्रौपदी भीष्माचार्याकडे आली, दर्शन घेतलं. भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. मग ती हसली. कोण? द्रौपदी हसली. म्हणे का हो, हा आशीर्वाद या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला आहे? मग भीष्माचार्यांचा लाईट लागला. त्यांना कळालं की अरे बाप रे, भीष्माचार्य द्रौपदीला विचारतात, कुठे आहे तो? तो कुठे आहे ज्यांनी तुला इथे आणलं? कारण तू एकटी काही आली नाही. कुठे आहे तो? तर कापत होता देव बरं का. म्हणे द्रौपदी हा या जन्मातला आहे म्हणे. हा आशीर्वाद जो दिला हा काही खोटा होणार नाही. मग आता पांडव कशी मरतील? म्हणून तुमच्या हातात आहे सर. महान शक्तिवान आहे तुम्ही, शक्ती आहे तुम्ही, जगदंबेचा अवतार आहे तुम्ही. द्रौपदीमुळे ते पांडव वाचले. जर द्रौपदी भगवान कृष्णाचं भक्ताचं रक्षण करणारा तो परमात्मा आहे. आपल्याला चिंता करायचं नाही, आपल्याला त्या परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. तो सर्व काही करेल आपलं. म्हणून कर्दम ऋषी म्हणाले, मला या नवकन्याची चिंता आहे. ब्रह्मदेव म्हणाले, तुम्ही आता चिंता कोण करता? तुम्ही काही चिंता करायचं काम नाही, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही आता परमात्म्याचं चिंतन करा. कारण ब्रह्मदेवाने ज्यावेळेस आले कर्दम ऋषीकडे त्यावेळेस 9 ऋषी सोबत आणले.
9 कन्येकरता 9 ऋषीसोबत घेऊन आले आणि त्या 9 ऋषीसोबत एका एका ऋषीला एक एक कन्या अर्पण केली. अत्रीला अनुसया, वशिष्ठाला अरुंधती, प्रत्येकाला ब्रह्मदेवाने त्या दोघी मुलींचं 9 वरासोबत लग्न लावून दिलं. आणि ते आता कपिलाजवळ आले आणि म्हणाले, मला आता संन्यास घ्यावायचा आहे. कारण जीवनामध्ये केवळ भगवंतासाठी जो जगतो त्यालाच फक्त संन्यासी म्हणतात. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. बरं का, मी आणि माझं, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण नित्य मुक्त, तोच संन्यासी आहे. आपण सर्वजण संन्यासी होऊ शकतो. फक्त मी आणि माझं जीवनातलं वजा झालं की आपण संन्यासी जाऊ. कुठे संन्यास घ्यायला जावं लागत नाही तुम्हाला. म्हणून अशा प्रकारे याच ठिकाणी इथपर्यंत आता आपण कर्दम आणि देवहूतीचं मी तुम्हाला कथा सांगितलेली आहे. आता पुढे भगवान कपिलांनी देवहूतीला जे सांख्यशास्त्र सांगितलेलं आहे, आता ते सांख्यशास्त्र जर मी तुम्हाला आता सांगत राहिलो तर आजच्या दिवसाला कथा आहे राम जन्म मला करावा लागतो. कथेचा असा एक दंडक आहे. 4थ्या दिवसाला प्रभू रामचंद्राचं चरित्र आपल्याला वर्णन करावं लागते. या न्यायाने आता सांख्यशास्त्राचं ज्ञान ज्याला ऐकायचं असेल त्यांनी आता भागवत झाल्यानंतर तुम्ही वेळाला या. कथा ऐकण्याकरता मी तुम्हाला सांख्यशास्त्र फक्त सांगेल. बरं का, आता ना इलाज को क्या इलाज नाही. मी इथं आलो ना सांगायला, आता ऐकायला तुम्हाला पुढचं तिथं यावं लागेल. म्हणून यथामथी यथावकाशामध्ये आता मी कर्दम आणि देवऋषीची कथा मी तुम्हाला काल सकाळच्या सत्रापासून इथपर्यंत मी ती कथा आणलेली आहे. आणि याच ठिकाणी मी आता या कथेला पूर्णविराम देऊन पुढे प्रभू रामचंद्राचं चरित्र मला सांगायचं आहे. याकरता एक वेळ हाताने टाळी आणि मुखाने त्या परमात्म्याचं नामस्मरण करा. हरे राम 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 सीताराम राम राम. 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 हरे राम 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 राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीताराम 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 राम राम. हरे राम
सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसा महापातकनाशनम. कारण अखिलकोटी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्राचं जे चरित्र आहे, पवित्र अशा प्रकारचं चरित्र आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीने मनामध्ये एक अशी त्याची इच्छा जागृत झाली की मला असताना त्या प्रभू रामचंद्राचं चरित्र श्रवण करण्याचं आहे. इच्छा प्रदर्शित केल्यावर शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणू लागले, राजा, अखिल कोटी ब्रह्मांड नायकात असणारा तो मर्यादा पुरुषोत्तम अवतार याचं चरित्र मी आता तुला सांगणार आहे. कारण रामकथा एक असा विषय आहे जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. ये है राम कथा, ये है राम कथा, ये है राम कथा, ये है राम कथा. ये राम कथा, ये राम कथा, ये राम कथा, ये राम कथा. ओ जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है, ओ जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की व्यथा. ये है राम कथा, ये है राम कथा, ये है राम कथा, ये है राम कथा. ये राम कथा, ये राम कथा, ये राम कथा, ये राम कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. ये है राम कथा, ये है राम कथा, ये है राम कथा, ये है राम कथा. कारण ज्या ज्या वेळेस या भूतलावर अधर्म वाढायला लागतो त्यावेळेस तो परमात्म्याला या ठिकाणी यावं लागते. अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र अवतरित होणार. त्याला बरेचसे कारण सांगितलेले शास्त्रामध्ये की परमात्मा या भूतलावर अवतार धारण करतोय. काय कारण आहे? कारण आहे
शंभु गए कुंभज ऋषि पाही संग सती जगजननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर जानी राम सिया आगे म्हणा जय जय राम राम सिया म्हणत जा. जय जय राम ओ राम सिया राम जय जय राम 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 हो राम कथा मुनी वज्र बखानी सुनी महेश परम सुख मानी ओ ऋषि पूछी हरि भक्ति सुहाई कही शंभु अधिकारी पाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम शुकाचार्य राजा परीक्षितीला प्रभू रामचंद्राचं चरित्र सांगत असताना एक बार त्रेता युग माही शंभु गए कुंभज ऋषि पाही एकदम त्रेतायुगामध्ये भगवान शंकरजी अगस्त ऋषींना भेटण्याकरता गेले. त्यांच्यासोबत जगज्जननी भवानी सतीजी सुद्धा होती. अगस्त्य ऋषींनी संपूर्ण जगताचे ईश्वर जाणून त्यांची पूजा केली. श्रेष्ठ मुनी अगस्त्यजींनी शंकरजींना रामकथा विस्ताराने सांगितली. त्यावेळी परम सुख मानून शिवजींनी ती कथा श्रवण केली. कोणी श्रवण केली? भगवान शिवजींनी. त्यानंतर ऋषींनी शंकरजींना हरिभक्तीविषयी सुंदर अशा प्रकारचा प्रश्न विचारला आणि शंकरजींनी योग्य अशा प्रकारचा अधिकारी समजून त्यांना त्या भक्तीचं जे रहस्य आहे हे सांगितलं. श्री रघुनाथाच्या गुणाच्या कथा सांगत ऐकत काही दिवस गेले आणि भगवान शंकरजी तेथेच राहिले. आणि नंतर मुनीचा निरोप घेऊन शिवजी दक्ष कुमारी सतीजी हिला आपल्या बरोबर घेऊन कैलासाकडे निघाले. आणि त्या काळामध्ये या पृथ्वीचा भारहरण करण्यासाठी
श्रीहरींनी रघुवंशामध्ये अवतार घेतला। ते अविनाशी भगवान त्यावेळी बघा, प्रभू रामचंद्राचं चरित्र असं आहे, या चरित्रामध्ये हा अथांग अशा प्रकारचा सागर आहे, यामध्ये कुठून उडी घालायची, सागरामध्ये स्नान करण्याकरता उडी कुठून मारावी हे ज्याला कळेल त्याच व्यक्तीला फक्त रामकथा कळेल। सागरामध्ये बरं, नदीमध्ये नाही, नदीला तरी काठ असतो, घाट असतो, पण सागराला ना काठ ना घाट। ज्याला उडी मारता येईल त्याला कळेल, म्हणून मी तुम्हाला पहिले सावध केलं, नाहीतर मग म्हणसाल महाराज तुम्ही कुठं चालले, असं होऊ नका देऊ। कारण ही कथाच तशी आहे, या कथेमधलं जे गमक आहे हे मोठमोठ्यांना कळालं नाही आतापर्यंत। आता बघू तुम्ही किती चतुर आहे, कारण चरित्रच तसं आहे। गुप्त रूपाने परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे आणि माझ्या जाणण्याने रहस्य सर्व जाणतील, म्हणून शिवजीच्या मनात हा विचार येताच ते फार अस्वस्थ झाले। परंतु सतीजींना या गोष्टीची कल्पना नव्हती। शिवजीच्या मनात रहस्य प्रगट होण्याचं भय होतं, परंतु दर्शनाच्या लालसेने त्यांची जे नेत्र आहेत ते लाचावले होते की मला प्रभू रामचंद्राचं भजन दर्शन कधी होईल। कारण असणारे भगवान शिवजी नित्य त्या प्रभू रामचंद्राचं भजन करत बरं का। भजन करी महादेव श्री राम जय राम, भजन करी महादेव श्री राम जय राम, भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन
नित्य त्या परमात्म्याचं भजन करत होते भगवान शिवजी. आणि प्रभू रामचंद्र नित्य त्या भगवान शिवजीचं पूजन करत होते. राम पूजी सदा शिव भजन करी महादेव महादेव. आणि अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या रावणाने ब्रह्मदेवापासून आपला मृत्यू मनुष्याच्या हातून व्हावा असा वर मागितला होता. आणि भगवान प्रभू रामचंद्र ब्रह्मदेवाचं हे वचन सत्य करू इच्छित आहेत. आणि भगवान शिवजीला असं वाटलं मी आता जर यांच्या जवळ गेलो नाही तर मला फार पश्चाताप होईल. अशा प्रकारे शिवजी मनामध्ये विचार करत आहेत. लक्षात ठेव. परंतु नेमकी परमात्माकडे जाण्याकरता युक्ती सुचत नव्हती. आणि अशा प्रकारे शिवजी चिंताग्रस्त झाले. त्या काळात नीच नाव रावणाने त्या मारीचाला बरोबर घेतलं आणि तो मारीच तात्काळ कपट मृग बनला. आणि असणाऱ्या त्या रावणाने मूर्खपणाने छल करून सीताजीचं हरण केलं. बरं का. त्याला रामचंद्रजीच्या वास्तविक प्रभावाचं काही ज्ञान नव्हतं. हरिणाला मारून बंधू लक्ष्मणास प्रभू रामचंद्र आश्रमामध्ये आले. आणि आश्रमाला रीत पाहून अर्थात तिथे सीता नाही बघितलं. आणि प्रभू रामचंद्राचं नेत्र पाणावलं. कारण बघा मी तुम्हाला पहिले सांगितलं प्रभू रामचंद्राचं जे चरित्र आहे ते फार मोठं विलक्षण आहे. पूर्ण ज्ञानी हे चरित्र जाणू शकतो. मंद बुद्धी लोक हे अधिक मोहग्रस्त होतील. कारण अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने समजून बसतात. काय तुम्ही लक्ष द्या. कारण स्वतः हा चतुर असावा. श्री शिवजींनी त्याच वेळी श्री रामचंद्रजींना बघितलं आणि त्यांच्या हृदयामध्ये फार आनंद झाला. त्या सौंदर्य सिंधू श्री रामचंद्रजींना भगवान शिवजींनी बघितलं. परंतु ही वेळ योग्य नसल्यामुळे भगवान शिवजींनी प्रभू रामचंद्रासोबत संपर्क केला नाही. जय सच्चिदानंद जग पावन अस कही चले मनोज न सावन. चले जात शिव सती समेता पुनि पुनि पुलकत कृपा निकेता. राम राम सिया राम जय जय राम. जगात पवित्र करणाऱ्या सच्चिदानंदाची जय हो असं म्हणून कामदेवाचे नाश करणारे भगवान शंकरजी पुढे निघाले. कृपानिधान शिवजी वारंवार आनंदाने पुलकित होऊन सतीजी बरोबर जात होते. सतीजींनी ती शिवजीची स्थिती बघितली
सतीने त्या शिवजीची जी स्थिती बघितली आणि तिच्या मनामध्ये थोडा संशय निर्माण झाला. काय निर्माण झाला? संशय निर्माण झाला. तुम्ही चहा प्या, मी कथा सांगतो. बंद नका बोलू आता, हे अंगावर पडील माया कथा. रस्मे भंग ना होय. कथा मी सांगून राहिलो, तुम्ही थोडे सांगून राहिले. हा ना, येईल द्या. पिता ना का बंद करू? 5 मिनिट ठीक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. जय श्रीराम जय राम जय जय राम.